ही असं बोलत बसती, पप्पा मला सोडून गेला, पप्पा मग घरी कधी येणार, असलं बोलत बसती घरामध्ये. रात्रीचं 1-1 वाजता तिनं झोपती, कधी 12 वाजतात, कधी 1 वाजतात. असं पण नाही की बाबा दुपारची झोपली असन म्हणून रात्री झोपत नाही, असं पण नाही, दिवसभर पण झोपत नाही. देवानं तोंड दिलंय ना तर 4 गोष्टी चांगल्या बोलण्यासाठी दिलेत. फार मला त्या व्हिडिओमध्ये काय बोलताय तुम्ही की कुत्र्याचं शेपूट वाकडं ती वाकडंच राहणार, कधी सरळ होणार नाही. जर असलं जर तुम्ही मला बोलत असाल तर ह्याचं उलट जर मी तुम्हाला काय बोलले ना मग रागाला जायचं नाही, परत मग बोलून दाखवू नका की मला अशी बोलली आणि मला तशी बोलली. म्हणजे तुम्ही बोललेलं सगळं चालतं, म्हणजे पूर्ण त्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझी चेष्टा लावली आहे का? आणि वर टोन करून अजून काय बोलता की मला पूर्ण प्रवासात ऋतूची आठवण येत होती, क्षणाला हिची मला आठवण येते, मी हिला व्हिडिओ कॉल करतो पण ही माझा व्हिडिओ कॉल उचलत नाही. मी का उचलू तुमचा व्हिडिओ कॉल? तुम्ही जर असली नाटकी करत असाल तर मग मी असलं जर बोलून दाखवत असेल तर मी तुमचा व्हिडिओ कॉल काय, मी तुमचा साधा कॉल सुद्धा उचलणार नाही. तोंडात नको घालू, खाली ठेव. आणि मला काय तुम्ही लोक म्हटले नाही की हॉटेलला जाऊन बसा, मी स्वतःहून गेले. का तर आहे ना आरू घरामध्ये खेळत नव्हती, काय नव्हती, म्हटलं चला बाबा हॉटेलवर घेऊन जाईल तर तिथे तरी तिचं मन रमण खेळण वगैरे, म्हणून मी हिच्यासाठी गेले होते. काय मला कोणी म्हटलं नाही की जाऊन बस म्हणून. लगेच तिकडं सगळ्यांना विचारताय तू म्हटली होती का, तू म्हटली होती का. असलं करायचं जरा बास करा. आणि मला म्हटलंच होते विनू भैया पण नाही का तुम्हाला नेतो, आणि आता मला म्हणतात की काय की आरू लहान आहे म्हणून मी तुम्हाला, मग ठीक आहे ना आरू लहान आहे, जसं मग हिची काळजी जर मी घेत असेल म्हणजे मीच थांबायचं हिच्यापाशी. बापाचं कर्तव्य नाही का थांबायचं आरू लहान आहे म्हटलं. आरू झाल्यापासून कुठं जायचं म्हटलं की नाही आरू लहान आहे, नको इकडं नको तिकडं नको, तू फक्त आरूला घरात घेऊन बस. आणि बापानं काय करायचं, जिथं मनात येईल तिथं फिरायचं आणि वर टोन करून काय बोलायचं अजून की माझी स्वप्न पूर्ण होत नाही ती माझ्यामुळं. होय तू काय घरात बसल्या बसल्या बोलती, जरा सांग बरं, म्हणजे ह्यांना पण कळू दे की तू काय बोलत असती सारखं. पप्पा कधी येणार बोलत नाही तू, कसं बोलती तू, कळलं का? अजून काय बोलती, पप्पा मला सोडून गेला बोलत नाही तू. ही असं बोलत बसती, पप्पा मला सोडून गेला, पप्पा मग घरी कधी येणार, असलं बोलत बसती घरामध्ये. रात्रीचं 1-1 वाजता तिनं झोपती, कधी 12 वाजतात, कधी 1 वाजतात. असं पण नाही की बाबा दुपारची झोपली असन म्हणून रात्री झोपत नाही, असं पण नाही, दिवसभर पण झोपत नाही. आणि खेळत तर अजिबात नाही, है का नाही. पप्पाची आठवण येते ना तुला. आणि लय बोलून दाखवू नका तुम्ही की आता या वर्षी एकटं आलं आणि पुढच्या वर्षी तुला येणार. कसं असतं, माणसाला न्यायचं असलं ना तर आताच नेलं असतं. तुम्ही काय पुढच्या वर्षी आणि त्याच्या पुढच्या वर्षी काय माहिती मी जगते का राहते. लय बोलून दाखवू नका की लगेच नेक्स्ट टाइम तुला घेऊन येणार. कोण घेऊन येत नसते, फक्त नादी लावत असता. आणि तुम्ही लोक आहेत ना जाऊन येऊपर्यंत तुम्ही फक्त गोड बोलत असता बस. आणि एन्जॉय करतायच आहे ना. अजून वटवण करून मला काय म्हटले तुम्ही, आता मी आलोय इथं तर मला फक्त एन्जॉय ती करू दे. आणि करतायच की तुम्ही, काय मी काय तुम्हाला अडवलंय का, मी तुम्हाला कंटिन्यू कॉल करून वैताग देते का, असं काहीच करत नाहीये. मग तुम्ही तुमचं एन्जॉय करा, मी तर तुमचा फोन उचलत नसते. कारण की तुम्ही फोन केला ना हिचं तोंड बारीक होतं, ही मग म्हणती पप्पा कधी येणार, पप्पा मला सोडून गेला का. हिला काय वाटतं माहिती का, तुम्ही हॉटेलवर जाऊन बसलात आणि मी पण हीच म्हणते की पप्पा हॉटेलवर जाऊन बसलाय म्हणून, पप्पा हॉटेलवर नाही येतंय म्हणून. कारण की तुम्ही घरी असल्यानंतर पण हॉटेलवरच जाऊन बसायचं ना, म्हणून तिला तसंच वाटतंय आता की तुम्ही हॉटेलवरच जाताय म्हणून. मग तिला मी खोटं बोलते की नाही पप्पा येईन, पप्पा हॉटेलवर गेलाय, पप्पा हॉटेलवर नाही, असंच म्हणते ना मी तुला. आता हिला कळत नाही, हिला माहित नाही आता पप्पा कुठे गेलाय म्हणून. रात्रीचे 1-1, 12-12 वाजता लेकरू झोपते, है का नाही. पण पप्पाला कसं कळणार, पप्पाला वाटतंय की मी माझ्यासाठी बोलते, पप्पाला काय वाटतंय मला फिरायला नाही नेलं म्हणून मी बोलते, पण तसं काहीच नाहीये. काय तसं वाकडं टोन करू नको. पप्पा सोडून गेला ना तुला, पप्पाची आठवण येते ना तुला. तू बघू ती पैसे त्याच्या तोंडात घालायचे नाही, तू शहाणी आहे ना. ले बोलून दाखवत आहे नेक्स्ट टाइम तुला घेऊन, कोण नेत नसते. नेक्स्ट टाइम स्वतःची स्वप्न फक्त पूर्ण करा. घरात पण होते ना तेव्हा कुठे इथं जा तिथं जा करतच होते तुम्ही. असं नाही की बाबा तुम्ही 24 तास घरातच बसून राहता, असं काहीच नाही. फक्त माझं मनाला का वाईट वाटतं माहितीये का, या लेकराला ना रात्रीची तुमची सवय लागली, त्यामुळे ही लेकरू आहे ना रात्रीचं झोपताना लवकर पण झोपत नाही, फार वैतागून 1-1 वाजता झोपतं. पण तुम्हाला त्याची किंमत नाही ना. तुम्हाला खरंच माझं तर आतापर्यंत हीच नाही,
पण हिचं पण नाही. झोप आली आहे, आळस द्यायला लागली. बघा तिचं टोन कसं झालंय, कसं झालंय टोन. डोळ्यात बोट घालू नको, तसं करू नको. जरा आहे ना बोलताना आहे ना जरा व्हिडिओ मध्ये जरा नीट बोला. हे असलं कुत्र्याचं शेपूट आणि त्याचं शेपूट करत बसू नका. मग मी पण बोलायला लागले ना मग माझ्या पण तोंडातले काय येतं. पण मी आहे ना जाऊ दे म्हणते, मी म्हणते बाबा जाऊ दे, आपण तुमची इज्जत मी करते ना म्हणून मी तुम्हाला काय बोलत नाही. आणि तुम्हाला इतकंच माझं वाटत असलं असतं ना की माझ्यासोबत एवढंच बोलूशी वाटलं असतं ना तर तुम्ही बाकीच्या घरच्यांचे नंबर नाहीत का तुमच्याकडं. आबीचा नंबर आहे, परत हिच्या आजीचा नंबर आहे, मामांचा नंबर आहे, पण नाही ना. उगा ती व्हिडिओ मध्ये बोलायला नको का मी हिला व्हिडिओ कॉल करतो, ही माझा फोन उचलत नाही का. माझ्या एकटीचाच घरामध्ये फोन नाही, 4-4, 5-5 घरात फोन आहेत. त्याच्यावर फोन केला असतं एवढं जर मला बोलू वाटलं असतं तर. काय तुम्हाला माझी आहे ना फिकीर बिकीर काय नाही, मस्त तुम्ही एन्जॉय करताय, सगळं करताय. तुम्हाला एवढंच जर माझी काळजी वाटली असती ना, ज्या दिवशी इथून घरातून निघाले ना त्या दिवशीच तुम्ही माझ्या तोंडाकडे बघून घरातच बसले असते. मग मी तुमच्यासमोर इतकं रडले, इतकं काय केलं, आणि ती पण रडत होते ना, फक्त आरूसाठी बोलत होते मी तुम्हाला. पण तेव्हा पण तुम्ही पागळले नाही. व्हिडिओ बंद केल्यानंतर ना माझ्यासोबत भांडण केले आणि शेवटी जायचंय ना ती गेलेच तुम्ही. कसं आहे ना स्वतःची स्वप्न आहेत ना बाबा. आम्ही स्वप्नच बघितली नाही. आमचं लग्न झालं म्हणजे आम्ही आमची स्वप्न सगळी मारून टाकली, सगळं हे करून टाकलं नाही का, सोडून टाकले आमची स्वप्न. तू आता कसं आहे ना तुम्ही तुमची स्वप्न पूर्ण करणार. तुमची एकट्याची स्वप्न आहेत ना आता, मग तुम्ही करणारच तुमची एकट्याची स्वप्न पूर्ण. आमचं कशाला कोण काय करणार आहे, आमचं कोणाला काय वाटणार आहे. मला आता मी तुमचा व्हिडिओ कॉल पण नाही उचलणार आणि तुमचा साधा कॉल पण उचलणार नाही. कारण की तुम्ही जर मला व्हिडिओ मध्ये असलं बोलत असाल ना तर मी अजिबात फोन बिन उचलणार नाहीये. आणि दुसरी गोष्ट, ही व्हिडिओ कॉलवर जर हिनं तुम्हाला बघितलं ना, हिनं परत रडायचं सुरू करन आणि मग मला हिला थांबवता येत नाही. हिला मग असं वाटतं की आत्ताच्या आत्ता पप्पापाशी जावं किंवा आत्ताच्या आत्ता पप्पा तिच्यापाशी यावं. म्हणून मी आता तर तुमचा फोन उचलत नाही. तुम्हाला काय एन्जॉय करायचं ना ती करून घ्या, उगा माझ्यामुळे तुम्हाला त्रास नको. है का नाही आरू? तुला पप्पाची आठवण येते ना? बोल बर पप्पाला म्हण बर कधी येणार घरी. कळत नसेल तर मी बोलून दाखवते, पप्पा कधी येणार घरी अशी म्हणते. है का नाही? पप्पाची आठवण येते तुला? तू काय बोलती रात्रीचं काय? रात्री तू काय बोलत होती बाबांना? ती आता विसरली असन. ती रात्री मामांना काय बोलत होती माहितीये का, की बाबा पप्पा मला सोडून गेले. आणि ती पण तिला माहित नाही तुम्ही कुठे गेलेत, तर कशी म्हणती पप्पा रील स्टारला मला सोडून गेलेत असं बोलून त्यांना सांगत होती. है का नाही? पण कसं आहे ना, तुझ्या पप्पाला तुझी काळजीच नाहीये ग. पप्पाला तुझ्या काय करायचं माहितीये का, फुल टू एन्जॉय करायचंय, मस्तपैकी फिरायचंय आणि स्वप्न पूर्ण करायचीत. आणि वरटोन करून अजून असं म्हणतात मला की मी माझी स्वप्न पूर्ण करायला नाही गेलो. मी काय करायला गेलोय, देवाच्या पाया पडायला गेलोय. है का नाही? असं बोलून दाखवणार. देवाच्या पाया पडायला गेलो, मी काय स्वप्न पूर्ण करायला गेलो नाही. मग ही एन्जॉय कशाला करताय? मग फुल टू एन्जॉय करताय, फोटो काढताय, सगळ्या गोष्टी करताय. मग ही एन्जॉय, ह्यालाच एन्जॉय म्हणतात, ह्यालाच फिरणं म्हणतात. उगा येड्यात काढत जाऊ नका आणि लय बोलून दाखवू नका की तुला नेक्स्ट टाइम नेत. तुम्ही काय नेत नसता, मला चांगलं माहितीये. कशी आता तुमची एकट्याची स्वप्न आहेत ना, ती एकट्याची स्वप्न तुम्ही करा पूर्ण.